नमस्ते, मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला खूप जास्त चविष्ट अशी एका चटणीची रेसिपी दाखवणार आहे। एकदा नक्की करून पहा, सगळ्यांना आवडेल याची पूर्ण गॅरंटी आहे। त्यासाठी एक मिरची इथे मी अशी कट करून घातलेली आहे। त्याचबरोबर थोडंसं खोबरं सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे। त्यानंतर काही लसूण पाकळ्या ॲड करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आपल्याला हे सगळं। पहा, थोडीशी कोथिंबीर सुद्धा इथे मी घेतलेली आहे। कोथिंबीर छान निवडून स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर माझ्याकडे इथे काही शेंगदाणे तळलेले। जर तळलेले शेंगदाणे नसतील तर तुम्ही कच्चे वापरलेत तरी चालेल किंवा भाजून घेतलेत तरी सुद्धा चालेल, पण यामध्ये थोडेसे शेंगदाणे आवर्जून घाला। त्यानंतर चवीनुसार आपण यात मीठ घालूया। मीठ अगदी कमी घालायचे, वाटल्यानंतर हे बॅटर खूप कमी होणार आहे त्यासाठी। त्यानंतर चवीनुसार थोडीशी साखर सुद्धा घाला कारण गोडवा तर हवाच। चटणी म्हटली की थोडी आंबट गोड तिखट अशी छान लागते। आता आंबटपणासाठी आपण यामध्ये दही घालूया। इथे पहा, मी जवळपास 1.5 चमचा दही घेतलेले आणि ते इथे घालून घेणार आहे। फ्रेश दही आहे, जर खूप आंबट असेल तर दही कमी घातलं तरी चालेल, खूप आंबट दही घेऊ नका। पहा, अशा पद्धतीने इथे मी दही सुद्धा घालून घेतलं। अगदी झटपट रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते, त्यामुळे नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। 2-3 चमचे पाणी घातलं। आता हे छान असं अगदी बारीक असं वाटून घेऊया। पहा, छान असं मी हे वाटून घेतलं। मस्त अशी ही चटणी तयार झाली आहे। ही चटणी तुम्ही अगदी कशासोबतही खाऊ शकता। पराठे असतील, डोसे असतील किंवा अगदी तुम्हाला आवडेल त्या पदार्थासोबत तुम्ही ही चटणी नक्कीच खाऊ शकता। चवीला खूप छान होते। एकदा ट्राय करा। केल्यानंतर मला कमेंट करून कळवा तुम्ही ही चटणी केलीत का आणि तुम्हाला आवडली का। तर पहा, किती मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे। अतिशय सोप्या पद्धतीने मी या चटणीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर केली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा। उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।